हॅलो, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. मालवण सिरीजचा हा दुसरा भाग. या भागात आपण बघणार आहोत पोखरबाव गणेश मंदिर आणि देवगड विंडमिल गार्डन. पोखरबाव गणपती मंदिराला ऐतिहासिक आणि पौराणिक असे दोन्ही संदर्भ आहेत. या मंदिरातील गणपतीची मूर्ती आणि इथे असणारा हा डोह पांडवांनी अज्ञातवासात असताना तयार केला अशी आख्यायिका आहे. नंतर ही मूर्ती साधारणपणे 1920 मध्ये रस्त्याचं काम करताना सापडली आणि नंतर त्या भोवती मंदिर बांधलं गेलं. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन खाली गेलं की इथे एक तो डोह किंवा पाण्याचा प्रवाह आहे तो बघता येतो आणि तिथेच एक शंकराचं मंदिर सुद्धा आहे. तिथे जायला मात्र एक पाण्याचा प्रवाह पार करून जावा लागतो आणि त्या प्रवाहात न जाताना छोटे छोटे मासे दिसतात आणि अगदीच वाटलं तर त्या माशांना सांगून तुम्ही तुमच्या पायाला फुट मसाजही करून घेऊ शकता. ती सोय निसर्गाने करून दिलेली आहे. आम्ही गेलो तेव्हा पाण्याचा प्रवाह इतका जोरात नव्हता, पण तुम्हाला अजून थ्रिलिंग अनुभव हवा असेल तर तुम्ही पावसाळ्यात जा, तेव्हा प्रवाह जास्त असतो आणि अजून एक छान अनुभव तुम्हाला घेता येईल. कुणकेश्वर मंदिर ते विंडमिल गार्डन हा जो काय रस्ता आहे ना, हा शब्दात न मांडता येणारा अनुभव येतो. एका बाजूला अथांग निळा समुद्र तर दुसऱ्या बाजूला हिरव्या टेकड्या. जसा जसा रस्ता वळण घेत जातो तसं प्रत्येक वळणावर जणू काही नवं सौंदर्य समोर येतं. हळूहळू दिसू लागतात आकाशाला स्पर्श करणाऱ्या आणि वाऱ्याशी संवाद साधत उभ्या असलेल्या भव्य पवन चक्क्या. इथे येतच जाणवते ती शांतता. फक्त वाऱ्याचा आवाज, पवन चक्क्यांची हलकी सळसळ आणि समोर पसरलेला अथांग समुद्र. शहराच्या गोंगाटापासून दूर मन शांत करण्यासाठी हे ठिकाण खूपच परफेक्ट आहे. हा क्षण पाहायचा नाही तर अनुभवायचा आहे. आलोय देवगड विंडमिल्स गार्डनला. बेसिकली इथे पवनचक्क्या लावल्यात आणि त्याच्या आजूबाजूला एक छान गार्डन केलेलं आहे. बऱ्यापैकी मेंटेन आहे, बऱ्यापैकी काय चांगलं मेंटेन आहे. सुंदर आहे, मला तर फार आवडलं. मस्त फोटो आलेत आमचे. हो, कमाल. आणि त्याचं एंट्रन्स आणि तिथे ते स्ट्रक्चर्स वगैरे कोळ्यांची मासे घेऊन वगैरे छान छान केले, आवडले. व्ह्यू कमाल. सनसेटला या तुम्ही, कमाल वाटेल. आणि हे कुणकेश्वर पासून मला वाटतं 4-5 किलोमीटर काय मॅक्स ऑर्डर 15 मिनिटावरती आहे आणि रस्ताही छान आहे यायचा आणि इथे येणं वर्थ आहे. म्हणजे नक्की तुम्ही भेट द्या. नक्की स्ट्रॉंग रेकमेंडेशन आहे आमचं की इथे तुम्ही या. आणि इथे आलात की एक झिपलाईन पण आहे जी बीचवरची आहे आणि आम्ही जी रत्नागिरीला केली होती तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये चेक करू शकता. आरेवारेच्या बीचवरती आम्ही एक झिपलाईन केली होती. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. येस.
सेम आहे. मला त्याचीच आठवण आली, आपण केली होती तेव्हा. मस्त. मजा आली तेव्हा आपण. आणि इथे एंट्री फी वगैरे काही नाही आहे, पण पार्किंगला जर टू व्हीलर असेल तर 20 रुपये, त्याच्यानंतर कार असेल तर 50 रुपये. कधी शांत समुद्र, कधी मोकळा वारा, तर कधी क्षितिजावर मावळणारा सूर्य. हे सगळं डोळ्यात साठवत हा प्रवास आठवणींमध्ये कायमचा राहतो. ह्याच नोटवर आपण थांबूयात आणि भेटूयात मालवण सिरीजच्या पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.